पत्रकार परिषद घेत असताना नीट परीक्षा संदर्भात जो या केंद्र सरकारने घोटाळा केलाय आणि या नीट परीक्षेला बसणारे जवळजवळ 22 ते 25 लाख विद्यार्थी आणि त्याच्यापैकी जवळजवळ 20 ते 25 विद्यार्थ्यांची आत्महत्या याविषयी आम्ही आमचं मत मांडण्यासाठी या ठिकाणी आलो. खरं तर पहिली आमची अशी मागणी आहे की या देशाचे शिक्षण मंत्री आदरणीय प्रधान साहेब यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे, ही आमची मागणी आहे. आणि विद्यार्थ्यांची जे नुकसान झाले ते ताबडतोब त्याची परत परीक्षेची पारदर्शकपणे परीक्षा घ्यावी, ही एक आमची मागणी आहे. त्याच्यानंतर काल खर तर जो विद्यार्थ्यांवरती जो लाठीचार्ज झाला त्याचा बी आम्ही काँग्रेस पक्षातर्फे जाहीर निषेध करतो. हे सरकार लोकशाही मार्गाने न चालता हुकुमशाही मार्गाने चालतंय याच्यातून हे सिद्ध होते. लोकशाहीमध्ये प्रश्न विचारण्याचा अधिकार असतो, आपलं म्हणणे मांडण्याचा अधिकार असतो, पण गेल्या 2014 पासून हे सरकार कोणालाही प्रश्न विचारून देत नाही. प्रश्न विचारायला तुम्ही गेला तर तुम्हाला देशद्रोही ठरवले जाते किंवा तुम्हाला बायकॉट केलं जातं. याचाच अर्थ असा होतो की या सरकारला हे संविधान संपवून मनुस्मृती लागू करायची का काय असा आमच्या सारख्यांच्या मनात प्रश्न निर्माण होतो. म्हणून आम्ही काँग्रेस पक्षातर्फे पूर्ण जिल्हाभर प्रत्येक तालुक्यामध्ये या सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी काळे झेंडे दाखवून संबंधित तहसीलदार असतील, कलेक्टर यांना काळे झेंडे दाखवून या सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही निवेदन त्यांना देणार आहोत. आणि त्याचा कार्यक्रम आम्ही 2 दिवसात जाहीर करू, तो बी तुम्हाला आम्ही कळवू. त्याच्यानंतर आम्हाला पुणे जिल्ह्यामध्ये आमची संघटना बांधायची. या संघटनेसाठी सुद्धा आम्ही इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आणि जास्तीत जास्त काँग्रेस पक्षामध्ये येण्याचं आव्हान करणार आहोत आणि त्याच्यातून काँग्रेस पक्षाची जिल्ह्यामध्ये संघटना बांधणार आहोत. सर्वप्रथम मी सर्व पत्रकार बंधूंचे आणि भगिनींचे या ठिकाणी स्वागत करतो आणि आभार मानतो. तुम्ही तुमच्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही काल जो दिल्लीमध्ये लाठीचार्ज झाला विद्यार्थ्यांवरती तो तुमच्या माध्यमातून आम्ही सर्वांनी पाहिला. अमानुषपणे विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. खूप विद्यार्थी जखमी झाले, रक्तबंबाळ झाले. चुकीच्या पद्धतीने त्या विद्यार्थ्यांना म्हणजे तिथून आंदोलन स्थळावरून हटवण्यात आलं. जसं की एखादे म्हणजे अतिरेकी किंवा दहशतवादी असल्यासारखं त्यांच्यावरती एकदम अशी कारवाई करण्यात आली. या कारवाईचा प्रथमतः मी जिल्हा काँग्रेसच्या माध्यमातून निषेध करतो. आणि देशभरामध्ये जे पेपर फुटी चालू आहे, नीटचा पेपर असेल, टीईटीचा पेपर असेल, नीट पेपर फुटीचं म्हणजे एक पेपर फुटल्यानंतर त्या विद्यार्थ्याला किंवा त्याच्या जो विद्यार्थी असेल त्याच्या फॅमिलीला होणारा त्रास असेल तो कुठपर्यंत असतो हे त्या विद्यार्थ्यालाच माहीत असतं आणि त्याच्या फॅमिलीला माहीत असतं. विद्यार्थी एक वर्षभर त्या पेपरची तयारी करत असतो
आणि ज्या दिवशी पेपर असेल त्याच्या 1 दिवस 2 दिवस अगोदर त्याला समजतं की हा पेपर फुटलेला आहे, परीक्षा पुन्हा घेणार आहे. अशा पद्धतीने या भ्रष्ट सरकारमधील शिक्षण मंत्र्यांनी धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी प्रथमतः मागणी आम्ही या ठिकाणी करत आहोत. वारंवार होणाऱ्या परीक्षा रद्द किंवा निकालातील विलंब यासाठी जे दोषी असतील त्यांच्यावरती कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी आमची मागणी या ठिकाणी आहे. आणि छात्रों की गुंज या कार्यक्रमाच्या माध्यमातून राहुलजी गांधी लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते राहुलजी गांधी हे देशभर विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. तर त्याचा पण राहुलजी छात्रों की गुंज हा प्रोग्राम पुण्यामध्ये पण चालू करण्यात आलेला आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यामधील 2 शहरं त्यासाठी त्यांनी निवडलेली आहेत, एक पुणे शहर आणि एक नागपूर शहर. राहुलजी पण पुणे शहरामध्ये येणार आहेत आणि तो कार्यक्रम छात्रों की गुंज हा कार्यक्रम पुणे शहरामध्ये पण होणार आहे. तर त्या संदर्भातली अधिकृत माहिती, संपूर्ण माहिती हे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे हे देतील. परंतु राहुलजी देशातील विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचं काम करत आहेत आणि जे सरकारमध्ये बसलेले आहेत ते विद्यार्थ्यांवर अन्याय करण्याचं काम या ठिकाणी करत आहेत, लाठीचार्ज करण्याचं काम या ठिकाणी करत आहेत. अशा निर्लज्ज सरकारमधील शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिले पाहिजे, अशी प्रथमतः मागणी या ठिकाणी आमची आहे. धन्यवाद.